हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। मना मना गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मना 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 हरि शिवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय श्रीकृष्णाय वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरभेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंश सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीड्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं कुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्
तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकाम पूर्णब्रह्म सनातन श्री प्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंस्थां। सर्वांनी म्हणा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रम्या श्रीमद् भागवत कथा प्रस्तूयते श्रोतावक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र सद्गुरुनाथ गोपाल कृष्ण की जय। श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम् अर्चनं वंदनं दास्य सख्यम आत्मनिवेदनम। आमच्या प्रल्हादांनी दैत्य बालकांना नारायणाचं महात्म्य पटवून देत असताना हा श्लोक वापरलेला आहे की अरे नवविधा मार्गाने भगवंतापर्यंत जाता येतं बरं। काय काय करता येतं? पहिली म्हणाले पहिली ज्येष्ठ श्रेष्ठ भक्ती कुठली आहे? श्रवण, जी तुम्ही करताय। मग कीर्तन, श्रवण आधी का? खरं पाहायला गेलं तर श्रवण कशाचं होतं? कीर्तनाचंच होतं ना। पण तरी सुद्धा श्रवण आधी ठेवलंय का? कारण कीर्तन कधी होईल? जेव्हा श्रवण करणारे असतील। पुढे सांगितली आहे नामस्मरण, पादसेवन, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा नवविधा भक्तींचा मार्ग बाल प्रल्हादाने। काल आपण पाहिलं ज्या पित्याने रक्षक व्हायचं होतं तो पिता भक्षक झालेला आहे। अग्निकुंडा माझी घातला प्रल्हाद तरी तो नारायण सोडेची ना। प्रल्हादाच्या अंतःकरणाची अवस्था काय आहे? माझ्या देहाची लक्तर झाली तरी चालतील पण जिवंत असेपर्यंत मी माझ्या नारायणाचं भजन सोडणार नाही। ही हृदयामध्ये अंतःकरणामध्ये असणारी दृढता ही प्रल्हादजींकडून शिकण्यासारखी आहे की नाही? बोला। मी काल आपल्याला प्रश्न केला होता की मंडपामध्ये कोणीही हात वर करावा आणि सांगावं की आमच्याही जीवनात प्रल्हादा इतकेच परमार्थ करताना संकट आहेत का? नाही। आपल्याला कोणी दरीत ढकललेलं नाही, आपल्याला कधी कोणी विष दिलेलं नाही आतापर्यंत। प्रापंचिक अडचणी आणि संकट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। प्रापंचिक अडचणींना संकट नसतं म्हणजे। महाराज भागवताला यायचं होतं पण टोपलंभर भांडे पडले, हे संकट नसतं।
बरं भांड्याचं दुःख नाहीये, बाई लवकर आली नाही, मला वाटलं हिलाच घासायचे होते. प्रापंचिक अडचणी आहेत. मी संकटांबद्दल आपल्याला बोलतो. परमार्थ करताना प्रल्हादजी एवढी संकट आपल्या आयुष्यात आहेत का बोला. तरी सुद्धा प्रल्हादजींच्या भजनाची नखाची तरी बरोबरी आपली आहे का. अहो काय केलं, वेगळं काही केलं नाही, चालता बोलता सगळीकडे भगवंताचं स्मरण ठेवलेलं आहे. आणि चिंतने चिंतने तदरूपता या न्यायाने भगवंत स्वरूप झालेले प्रल्हादजी. देवाचं वर्णन आहे, देव भक्ताचा अभिमानी. अहो आपण एकमेकांचे शब्द पडू देऊ एक वेळेला, पण सद्भक्ताचा शब्द, सद्भक्ताचं ब्रीद भगवंत कधीही खाली पडू देत नाही. उदाहरण आमचे प्रल्हादजी आहेत. काल हिरण्यकश्यपूने चिडून विचारलं होतं, या वाळलेल्या खांबात तुझा देव आहे का. मला सांगा, वास्तविक पाहता तिथे भगवान होते का. असं म्हणतात, ज्या वेळेला प्रल्हाद हो म्हणाला, काल गडबडीत सांगायचं राहिलं आपल्याला, भागवत असंच आहे हो, हे सांगावं की ते सांगावं असं होतं. असं म्हणतात, त्या खांबातून काल ऐकलं ना आपण, आवाज कसा येत होता, गुरगुर गुरगुर आवाज येत होता. आता नरसिंह काल येऊन गेला, आज काही येणार नाही आवाज. गुरगुर 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 आवाज येत होता. विद्वानांनी याच्यावर मतं मांडलेली आहेत. का आवाज येत होता गुरु 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 गुरु, तर तो सिंहाचा आवाज आहे म्हणाले, बरोबर, सिंहवदन आहे. पण विद्वान म्हणतात की तो हिरण्यकश्यपूसाठी संकेत होता की अरे कोणाच्याही वाटी जा, या प्रल्हादाच्या वाटी जाऊ नको का, याच्या पाठीशी कोण आहे, गुरु गुरु गुरु. ज्याच्या पाठीशी गुरु उभा आहे ना, त्या भक्ताच्या वाटेला जाऊ नये. वास्तविक पाहता भगवान तिथे नव्हते, पण भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम या न्यायाने प्रल्हादाने भावयुक्त अंतःकरणाने, हो बाबा तुम्हाला पाहायचाय ना या खांबामध्ये, इथेच माझा नारायण म्हणल्याबरोबर भगवान नरहरी श्यामराज खांब तोडून काल कसे बाहेर आलेत आपण पाहिलेलं आहे. क्रोधयुक्त असणाऱ्या भगवान नरसिंहांना काल ब्रह्मादिक देव शांत करू शकले नाही. सुरवर, किन्नर, नारद सगळ्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला, नाही करता आलं. पण छोटासा दैत्य बालक बाळ प्रल्हाद हात जोडून उभा राहिल्याबरोबर अनंत कोटी ब्रह्मांड नायक शांत झाला. हे त्याचं ब्रीद आहे. तो दृष्ट निर्दालन नंतर करतो. तो येतो कधी, भगवंताच्या अवताराची मीमांसा काय आहे, कधी येतो भगवान, परित्राणाय साधोनाम. पहिलं कारण आहे तो साधूंच्या रक्षणासाठी येतो, मग विनाशाय च दुष्कृत. तो आधी साधूंच्या रक्षणासाठी, म्हणजे साधू शब्द याचा अर्थ भक्तांच्या रक्षणासाठी तो आधी येतो. मग देव यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय असलं पाहिजे, बोला, भक्त असलं. प्रल्हादजींची कथा आम्हाला शिकवते, अरे किती विपरीत परिस्थिती जरी माणसाच्या आयुष्यात निर्माण झाली ना, भजन सोडू नये. अहो एक गोष्ट मनासारखी झाली नाही तर देव बदलणारी मंडळी येतात समाजामध्ये. सोमवारी महादेवाला, मंगळवारी देवीला, बुधवारी विठ्ठलाला जाऊ नाही या मताचा नाही, पण कुठेही गेलात ना, आधी आपल्या आराध्य देवतेचं दर्शन त्या मूर्तीच्या ठिकाणी घेता आलं पाहिजे. देव सगळे आमचेच आहेत, आमच्यासाठीच त्यांनी अवतार आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, हे सगळं आमच्यासाठी आहे. पण माझं आराध्य मी कधी सोडता कामा नये. आणि याच्यासाठी आराध्यावर किती श्रद्धा असते. आणि देतो बरं, आपलं आराध्य आपल्याला वाटेल तिथे दर्शन देतं, तेवढा तो देव सामर्थ्य संपन्न आहे. उदाहरण, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी पंढरपुरामध्ये दर्शनासाठी गेले होते. चंद्रभागेचं स्नान केलं
राऊळामध्ये पांडुरंगाच्या आज भगवान जिथे विटेवर उभे आहेत तिथे गेले आणि रामदास स्वामींनी पांडुरंगालाच विचारलं, काय येथे का रे उभा श्रीरामा, येथे का रे उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, पांडुरंगाला प्रश्न केलाय, देवा काय केली अयोध्यापुरी, अरे आपली अयोध्या कुठे गेली देवा, येथे वसविली पंढरी. आणि मग शेवटी समर्थ म्हणतात, खूप सुंदर अभंग आहे हा, काय केले वानर दल येथे आणिले गोपाळ, अरे चाप बाण काय केले रे कर कटावरी ठे. आणि मग समर्थ म्हणतात, रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरी राई. आपल्या आराध्याचं दर्शन प्रत्येक मूर्तीमध्ये घेता आलं पाहिजे. असा भक्त जर भगवंताला मिळाला ना तर भगवान त्याच्या अधीन जातात. पुढे आपल्याला कथा बघायची आहे. भगवान सांगतायत मी कोणाच्या अधीन आहे. थोडं मनाविरुद्ध झालं की लगेच आपल्याला वाटतं हा देव आपल्या काही कामाचा नाही. जुन्या कीर्तनकारांकडनं आपण बहुश्रुत आहात, हा दृष्टांत ऐकलंही असेल. एका शहरामध्ये एक आजोबा राहायचे. आता नोकरी केली जन्मभर, रिटायर्ड झाले. नोकरी करत असताना कधी देवदेव केला नव्हता, कधीच नाही. आपण तरी नोकरी सांभाळून देवदेव करतो, कधीच केला नाही. अशा लोकांचा परमार्थ त्यांनी सुरू करायचं ठरवलं की फार नाटकी परमार्थ करतात. बाजारात गेले, चंदनी देवघर विकत घेतलं. घरात देवघर सुद्धा नव्हतं. काय घ्यावं म्हणून बाबा लड्डू गोपालाची मूर्ती विकत घेतली. गोपाल कृष्णाची मूर्ती, 7 दिवसाचे 7 वस्त्र मूर्तीसाठी म्हणाले. मूर्तीला वस्त्र लागतील, मूर्तीचे वस्त्र आणि सगळं घेतलं महाराज. दही दूध मध पंचामृत सगळं व्यवस्थित त्याचा अभिषेक केला. आणि रोज सकाळी उठली की मूर्तीची पूजा झाली पाहिजे, मूर्तीला वस्त्र घातलं पाहिजे, मूर्तीला हे केलं पाहिजे, मूर्तीला ते केलं पाहिजे, मूर्तीला उदबत्ती लावली पाहिजे, मूर्तीला धूप लावला पाहिजे, मूर्तीला नैवेद्य दाखवला पाहिजे, सगळं त्या मूर्तीला. आणि एका मागे एक दिवस गेले. रोज उठले की पहिले अरे नाही माझ्या मूर्तीची पूजा उद्या, माझ्या मूर्तीला वस्त्र घालू द्या, माझ्या मूर्तीला हे करू द्या. 6 महिने गेले आणि मानवी स्वभाव जागृत झाला. काय असतो आपला स्वभाव 6 महिने झाल्यानंतर परमार्थात, या देवाचं मी एवढं करायलो, हा देव काही माझ्याकडे लक्ष देत नाही. काय केलं पाहिजे? देव बदलून टाका. अरे काय शर्ट आहे का बदलायला? हा कृष्ण काही पावत नाही म्हणे. कृष्णाची मूर्ती बाजारात गेले, रामाची मूर्ती आणली, कृष्ण धरला आणि बाजूला ठेवून दिला. आणि दुसऱ्या दिवशीपासून सगळं रामाला सुरुवात. सगळं जे जे कृष्णाला होतं, अभिषेक, वस्त्र, नैवेद्य, धूप दीप कापूर सगळं रामाला सुरू. थोडे दिवस गेले. एक दिवस पूजा पूर्ण झाल्यानंतर सुंदर धूप लावला आणि जप करत बसले.
आता आपण जप करताना डोळे कसे झाकतो? कीर्तनात, कथा कीर्तनात सांगायसारखे डोळे लावतो का आपण? यांनी तसेच बारीक अर्धे उघडे अर्धे बंद डोळे लावलेले आणि खिडकीतून वाऱ्याची झुळूक आली आणि तो जो धूपाचा सुवास सुगंध रामाच्या गाभाऱ्यामध्ये मूर्तीकडे जात होता ना, तो तिकडे न जाण्याऐवजी कृष्णाच्या मूर्तीकडे जायला. आजोबांनी पाहिलं, चिकित्सक होते, पण याला प्रसन्न हो म्हणालो तेव्हा हा कृष्ण प्रसन्न झाला नाही. आणि आज कोपऱ्यात बसून फुकटचा सुगंध कृष्ण घेतोय. कृष्ण फुकटचा सुगंध घेतोय, त्याला घेऊ द्यायला पाहिजे का? काय केलं? वस्त्रमाळीचा कापूस होता, त्याचे 2 बोळे काढले आणि त्या कृष्णाच्या मूर्तीच्या नाकातच घातले. घातल्याबरोबर गोपाल कृष्ण आणि भगवान समोर आले. पाया पडावं ना, नमस्कार करावा. देव समोर आल्यावर पहिलं काम काय करतो आपण? नमस्कार करतो ना. नमस्कार नाही केला, कमरेवर हात ठेवून उभे राहिले त्याच्यासमोर. देवा, नाक दाबल्याशिवाय लोक तोंड उघडत नाही म्हणतात, तेच खरं. काय झालं? अरे 6 महिने तुझी पूजा केली, तू प्रसन्न झाला नाही. आज तुझ्या नाकात बोळे काय घातले, तू प्रसन्न झाला म्हणजे असं घरी गेल्यावर करून पाहू नका बरं का. रूपक कथा आहे. नाही तर महाराजांनी सांगितलं, कृष्णानं उत्तर दिलं, अरे तू पूजा केलीस हे बरोबर आहे, पण तुझ्या अंतःकरणातला 6 महिन्याचा भाव, मूर्तीची पूजा, मूर्तीला अभिषेक, मूर्तीला वस्त्र, मूर्तीला धूप, मूर्तीला दीप, मूर्तीला वस्त्रमाळ, मूर्तीला नैवेद्य, मूर्तीची आरती, सगळं मूर्तीला. बरं मग आज जेव्हा तुला वाटलं कोपऱ्यात बसून फुकटचा सुगंध कृष्णाची मूर्ती नाही, प्रत्यक्ष कृष्ण घेतोय, मी मूर्ती नसून मी कृष्ण आहे, हा भाव तुझ्या मनामध्ये उत्पन्न झाला, तो भाव माझ्यापर्यंत येऊन पोचला आणि मला तुला दर्शन द्यावं लागलं. भावो हि विद्यते देवो तस्मात्. ह्या देवतेशिवाय, माझ्या आराध्याशिवाय दुसरं माझं कोणीच कल्याण करू शकत नाही, हा दृढ विश्वास असला पाहिजे. प्रल्हादजींवर कृपा केल्यानंतर भगवान नरहरी महाराज अंतर्धान पावतात. प्रल्हादाने पुढे फार सुंदर असं राज्य सांभाळलेलं आहे, राज्य केलेलं आहे. यानंतर श्रीमद भागवतामध्ये मानव धर्म, वर्ण धर्म, स्त्री धर्म याची निरूपण आलेली आहेत. पतिव्रतेसाठीचे नियम आलेले आहेत. घाबरू नका, मी काही तुम्हाला जास्त सांगणार नाही. ऐकलं की तसं वागावं लागतं. गृहस्थ, ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास धर्माचे नियम आपल्याला सगळ्यांना हे ज्ञात आहेत. त्याच्यामुळे मी त्यामध्ये आपला वेळ हे करणार नाही. मन्वंतरांचं 14 मन्वंतरांचं वर्णन शुकदेवांनी परीक्षित महाराजांना सांगितलं आणि या मन्वंतरांपैकी सध्या आपण कुठल्या मन्वंतरात राहतोय? वैवस्वत नावाच्या मन्वंतरामध्ये राहतो. आणि यापैकी 6व्या मन्वंतरामध्ये एका सुंदर भक्ताची कथा. महाराज 6व्या मन्वंतरात भगवंताने एकाला मोक्ष दिला होता. त्या कथेमध्ये माझे काही प्रश्न आहेत. कुठली कथा? तत्रापि जज्ञे भगवान हरिण्याम हरिरित्यार्हतो येन गजेन्द्रो मोचितो ग्रहा. तत्कथा समूहत पुण्यम धन्यम स्वत्ययनम शुभम. ही कथा ऐकली ना तर श्री हरी भगवंताचं एक रूप आहे,
हा अवतार भगवंतानं घेतलेला आहे, त्या रूपाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं ही कथा ऐकताना, असा भक्तांचा अनुभव आहे, म्हणून ती कथा ऐकावी. काय झालं होतं शुकदेव सांगतात, राजा आसी गिरीवरो राजन, आसी गिरीवरो राजन, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा पर्वत. मी कालच आपल्याला सांगितलं, आजच्या दिवसातल्या कथा सगळ्याच म्हणजे जसं भागवत अलौकिकच आहे, पण त्यातल्या त्यात आज ज्या ज्या कथा आहेत ना फार अलौकिक आहे. त्याची सुरुवात या कथेपासूनच. म्हणून आज तुम्ही आणि मी सर्वेंद्रियांची कान करून कथा ऐकायची. का माहितीये, आज जास्तीत जास्त भक्तांच्या कथा आहेत. कारण आहे, भगवान म्हणतात, तुम्ही म्हणताय की श्रीमद भागवत माझं चरित्र आहे, पण खरं सांगू श्रीमद भागवत माझं नाही, माझ्या भक्तांचं चरित्र आहे. सगळ्या भक्तांच्या कथा पूर्ण केल्याशिवाय तो त्याचं चरित्र, तो अवतारच घेत नाही हो. राजा, क्षीरसागराने वेढलेला त्रिकूट नावाचा पर्वत. त्रिकूट म्हणजे काय, ज्या पर्वताला 3 टोकं आहेत त्रिशूळासारखी, म्हणून त्याला त्रिकूट पर्वत म्हणतात. पर्वतावर विविध प्रकारची जंगलं होती, वन, उपवन, सरोवर, फळांचे बागीचे म्हणजे फळांचे वन, फुलांची वन, नैसर्गिक सगळी झाडं वगैरे सगळं मोठं असं जंगल. जिथे जंगल आहे स्वाभाविक प्राणी आहेत, लहान आकाराचे प्राणी आहेत, मध्यम आकाराचे प्राणी आहेत, मोठे प्राणी आहेत. पण या जंगलाचा प्राण्यांचा जो प्रमुख आहे ना, साधारणतः प्राण्यांचा प्रमुख कोण आहे, जंगलाचा राजा. हा, इथे तसं नाहीये. कोण आहे, गजेंद्र. त्याची कथा आहे. आता काय झालं होतं, गजेंद्रू महासंकटी वाट पाहे, तया कारण श्री हरी धावताहे. उडी घातली जाहला जीवदानी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देवानं उपेक्षा केली नाही अशा भक्ताची कथा आहे. फार अलौकिक कथा आहे. गज म्हणजे काय, हत्ती. गजांचा राजा, गजांमधला इंद्र, म्हणून त्याचं नाव आहे गजेंद्र. आणि कुटुंब प्रमुख आहे. राजा तर आहेच, पण एक कुटुंब प्रमुखासारखी तो राजा म्हणला की कसा आला. कुठल्याही व्यवस्थेमध्ये राजा, अध्यक्ष, कुटुंब प्रमुख हा कसा असला पाहिजे, सगळ्यांच्या सुखाचा विचार करणारा असला पाहिजे. हा गजेंद्र तसा आहे.
हा म्हणतो की, आणि कुटुंब प्रमुख आपल्या व्यवस्थेमध्ये कुटुंब प्रमुखाची व्याख्याच ही आहे, जो आपल्यापेक्षा आपल्या कुटुंबाचाच जास्त विचार करतो ना त्याला कुटुंब प्रमुख म्हणलेलं आहे. आपल्याकडे कुटुंब प्रमुख ही काही मिरवण्याची व्यवस्था नाही आहे. मुकुट जरी असला डोक्यावर कुटुंब प्रमुखाचा तरी तो काटेरी असतो. करत्या माणसाचा आपण सगळीजण घरातली करती आहात, कोणी करता राहिलेला आहे म्हणजे आता आपण निवृत्त झालो असं वाटत असेल तर आपल्या ताटात एखादा पदार्थ कमी असला तर चालेल, आपल्या कुटुंबाच्या ताटामध्ये ते रोज असलं पाहिजे या विचाराने राहणारा कुटुंब प्रमुख गजेंद्र तसा आहे. अरे नवीन फळ नवीन फुलं काही पाहिलं ना आधी कुटुंबाला त्याचा आनंद घेतला पाहिजे. सतत कुटुंबाला आनंदी ठेवायचा. संकट येऊ देत नव्हता महाराज. ऊन वारा पाऊस जंगलात कशाचा सामना करावा लागत नाही. गजेंद्र प्रत्येकाची काळजी घ्यायची. खूप काळजी घ्यायचं. कुटुंबाशिवाय दुसरा विचारच नाही. सतत माझ्या कुटुंबाचं चांगलं कसं होईल, माझ्या कुटुंबाला मी कसा आनंद देऊ शकतो, वेळोवेळी एवढाच विचार. माझं कुटुंब आनंदी राहिलं पाहिजे. आणि वैशाख महिना पडलेला. वैशाख म्हणजे कुठला ऋतू असेल हो, त्या काळात फक्त उन्हाळ्यातच ऊन पडायचं. खूप. आणि काय हत्ती हा जड प्राणी आहे. जाड प्राण्यांना गरमीचा त्रास तुलनेने इतरांपेक्षा जास्त होतो. गजेंद्र एक दिवस फिरत फिरत एका सरोवराच्या ठिकाणी गेला. त्यानं पाहिलं काय सुंदर सरोवर आहे. काय पाणी वरून धबधब्याचं असं पाणी धबधब्यासारखं पडत होतं. खाली पाणी सरोवरात होतं, मोठं सरोवर. गजेंद्रानं विचार केला, हत्तींना जलक्रीडा अत्यंत प्रिय असते. आपण कधी हत्ती प्रत्यक्षही पाहिला असेल. आपण केरळ भागामध्ये जर गेलात कधी तर हत्ती पाणी उडवतानाच बघता येईल. आणि विचार केला की जरा गरमीचा त्रास होतोय, पाण्यात गेलं पाहिजे. पुन्हा मनामध्ये विचार आला, अरे मी एकटंच जाऊन पाणी खेळायचं काही अर्थ आहे का? माझ्या कुटुंबाला किती गरमी होतीये, मी माझं कुटुंब घेऊन इथं आलं पाहिजे. काय गजेंद्र असला पाहिजे. सगळं ते पाण्यात गेलं नाही, कुटुंबाला आणलं सोबत, इतर दुसरेही प्राणी आणले. अरे चला गरमीचा त्रास होतोय ना सगळ्यांना, ज्यांना ज्यांना होतोय त्याने, सुंदर सरोवर आहे, सगळ्यांना आणलं. आता काय आहे, नवीन पाण्याच्या ठिकाणी हा व्यवहार आहे. एकदम उतरू नये, कोणीच पाण्यात उतरणं, काय खोली कळत नाही, काय कळत नाही. कोणी जायचं? गजेंद्र आधी उतरला. चालत चालत गेला. का? खोली कुठपर्यंत आहे बघितलं पाहिजे. एका विशिष्ट ठिकाणी पाण्यात जाऊन उभा राहिला आणि सांगितलं, सगळ्यांनी माझ्यापासून पुढे खेळा. का? माझ्या मागे जाऊ नका, इथून खोली आता जास्त आहे. भरपूर पाण्यात गेलेला गजेंद्र, उगाच चेहरा काहीतरी वर. आणि सगळेजण हत्ती आणि इतर प्राणी जलक्रीडा करायला लागलेले. हत्ती कसा जलक्रीडा करतो आपण मोबाईलवर वगैरे टीव्हीवर पाहिलं असेल निदान. शेंडीत पाणी भरायचं आणि एकमेकांच्या अंगावर असं ते म्हणजे शॉवर नावाची संकल्पना हत्तीकडूनच आलेली असावी असं मला वाटतं. खूप वेळ खेळले. आता पाण्यात कोणालाही पाणी आवडतंच की खेळायला. नदीच्या ठिकाणी आपण रोजच्या पेक्षा जास्त वेळच आंघोळ करू की नाही गेल्यावर. भरपूर वेळ खेळले मस्त. सगळ्यांना थंड वाटायला लागलं. गजेंद्र विसरून गेला की आले मलाही गरमी होते आणि मी पाणी खेळलं पाहिजे. का? कुटुंब आनंदात दिसतंय ना. भरपूर वेळ खेळल्यानंतर अचानकपणे, आता ज्या अर्थी सरोवर आहे, जलचर असले पाहिजे की नाही, जलचर आहेत. एका मगरीने पाण्यात गजेंद्राचा पाय झपकन आपल्या जबड्यामध्ये धरला. काहीतरी कोणीतरी आपला चावा घेतलाय म्हणून पाय झटकण्याचा प्रयत्न केला. मगरीचा चावा जबरदस्त होता. गजेंद्र म्हणाला, मी जर जोरात ओरडलो ना तर हे घाबरतील, माझी मदत करायला येतील, त्यांच्या आनंदात उगाच विघ्न नको. मगरच आहे ना, मी पाण्याने झटकून टाकतो. प्रयत्न केला, झटकलं, परिणाम नाही झाला. ती
मगर आपली पकड अजून 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 मजबूत करत होती. शेवटी एक वेळ अशी आली, गजेंद्राचा रक्तस्राव व्हायला लागला, रक्त बाहेर यायला लागलं. तरी गजेंद्र चेहऱ्यावर दाखवत नाही का? यांना जर कळलं ना तर यांना दुःख वाटेल. वास्तविक कळल्यावर दुःख वाटणार होतं का? पाण्यावर रक्ताचा तवंग दिसायला लागला. त्यावेळेला गजेंद्र हातबल होतोय. शेवटी गजेंद्रांनी आवाज दिला, हे बघा बाबांनो, माझा पाय न मगरीने पकडलाय. तुम्ही काय करा, बाहेर जा, सोंडेला सोंड बांधून मला फक्त बाहेर ओढा. एकदा बाहेर आलो ना जमिनीवर, या मगरीचा चिखल करून टाकतो. का? कारण हत्ती हा कितीही जबरदस्त प्राणी असला तरी पाण्यात सत्ता कोणाची चालणार आहे? सगळ्यांनी पाहिलं, बाबा एवढं रक्त, आणि सगळे एकमेकांकडे पाहायला लागले. अरे ज्या अर्थी गजेंद्राला या मगरीला काही करता आलं नाही, ही मगर आपल्याच्याने काय होणार आहे का? आपण हिला जर बाहेर ओढलं तर ही गजेंद्रासोबत आपल्या सगळ्यांनाही खायला कमी करणार नाही. सगळेजण बाहेर चला. गजेंद्र म्हणतो, अरे चाललात कुठे? चाललात कुठे? अरे थांबा. सगळेजण बाहेर गेले महाराज पाण्याच्या. निघून गेले का? निघून गेले असतेच आनंद वाटला असता. काठावर उभा राहिले आणि याची मजा पाहायला लागली. अरे अरे कोणीतरी, अरे तुम्ही तर माझे कुटुंबीय, तुम्ही माझे नातेवाईक आहात, मला ओढा, मला फक्त बाहेर ओढा. एकदा मी बाहेर आलो ना, या मगरीचा चिखल करतो. मगर मला पाण्यात ओढतीये. एकदा जर माझं शिर पाण्यात बुडालं ना तर मी जिवंत सापडायचो. आणि अरे कोणीतरी बाहेर ओढा रे. कोणीच नाही. हातबल व्हायला लागला. अहो एवढं रक्त वाहिलं, माणसाचं रक्त जर व्हायला लागलं तर माणसाला चक्कर यायला लागते. हत्तीला एवढी जखम झालेली, कसं रक्त वाहिलं असेल? मगरीच्या जबड्यात पाय. गजेंद्र मागे 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 ओढल्या जाऊ लागला. असं म्हणतात 100 वर्ष ही झुंज चालल्याचं. अरे कोणीतरी बाहेर ओढा रे. शेवटी काही निघून गेली, सगळी प्राणी मंडळी निघून गेली. पुन्हा लोक दुसरे यायचे, काठावर उभं राहून गंमत पाहायचे. अरे तुम्ही तरी मला बाहेर ओढा. एकदा बाहेर आलो ना, मगरीला जिवंत ठेवत नाही, काळजी करू नका. जगाची रीत गजेंद्राच्या लक्षात आलेली आहे. कोणत्याही कामी आता. अरे ज्या कुटुंबासाठी मी जन्मभर माझ्या सुखाचा कधी विचार केला नाही, आज मी थोडा काय संकटात सापडलो, ते कुटुंब माझ्याकडे बघायला तयार नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावर, काळ आला जवळी ग्रासावर, काळाची एवढी पडेल बाजेव्हा, काळाची पडेल बाजेव्हा, काळाची एवढी पडेल बाजेव्हा. सोडविना तेव्हा सोडविना तेव्हा सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा अनिक सोयरी. काय लक्षात आलं? अरे सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भली. नाकाच्या तोऱ्यानं विल्यांना सांगितलं होतं, हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, हा माझा नातेवाईक आहे, हा मोठा माणूस माझा नातेवाईक आहे, आज माझ्या कोणी कामी येईना.
नको नको मला माया लाडी नको नको माया लाडी आता कोण सोडवणार रे तुका म्हणे तुझ कोण सोडवणार रे सोडविला सोडविला तुका म्हणे तुझ सोडविला तुका म्हणे तुझ एका आपल्यालाही अनुभव येतो बरं. ही काय एकट्या गजेंद्राची कथा आहे का? ही कोणत्या गजेंद्रासाठी कथा आलेली सांगा बोला. ही काय त्या गजेंद्राची कथा आहे का? अरे त्याला तरी एकाच मगरीनं पकडलेलं होतं, आपल्या मागे मगरींची टीम लागलेली आहे का नाही? एक सुंदर श्लोक आहे, पटला तर ठेवा तुमच्याकडे, नाही तर माझा मला देऊन टाका, मी जालन्याला घेऊन जातो. बहु सोय रे धाय रे मित्र लोकी, परी शेवटी एक नाही विलोकी. कधी येतात सुखाला गिजे सर्व येती मिळोनी, विपत्ती काळ येताची जाती पळोनी सद्गुरुना. तुम्हाला पटला तर ठेवा, अहो हा माझा तो माझा तो माझा तो माझा. गजेंद्राची कथा आपली कथा आहे. ज्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला माझा म्हणलं पाहिजे त्याला आपल्याला माझा म्हणावा वाटत नाही. म्हणून तुकडोजी महाराजांनी इतकं सांग सांगितलंय का अभंगात, हवऱ्या मना ऐकेना मज गुरु भक्ती करू देना. मन कशात रमत ती बगरे मोठी माडी, नेसाया जरीची साडी, हातात रुपेरी काठी, नौकरचा करपाठी. मन गाडीत रमत, घोडीत रमत, साडीत रमत, माडीत रमत, नातेवाईकात काय रमत काका. महाराज म्हणाले शेवटचा क्षण येणार रे, बांबूची चौकट करुनी, निजविले तयाला वरुनी, बांधिले जबर दोरीनी, का हा परत न येवो म्हणून. आपल्याला बांधणारे कोण आहेत? कसले रे काका नाना, हा वऱ्या मना. अरे ह्याला आवाज दे त्याला आवाज दे, आपलं संकट हे बघा. जगाची रीत लक्षात घ्या, जग तुमचं दुःख रडून ऐकेल आणि हसून जगाला सांगेल. ज्याला दुःखाला आपलं दुःख ज्याच्याजवळ सांगायला पाहिजे असे फक्त जगात दोनच स्थान आहेत, एक म्हणजे आपले सद्गुरू आणि दुसरा म्हणजे आपला भगवंत. हतबल झाला हो गजेंद्र, कोणी राहिलेले. अरे ज्या कुटुंबाच्या सुखासाठी मी माझं आयुष्य घातलं, आज ते माझ्या दुःखात फक्त मला वर ओढा म्हणलं तर तयार नाही. होतो की नाही? मंडपात बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी गजेंद्र झालेला आहे की नाही सांगा.
जन्मभर मी प्रत्येकाला माझ्या परीने पूर्ण देण्याचा प्रयत्न केला, पण एक छोटंसं संकट माझ्या आयुष्यात आल्यानंतर मी प्रत्येकाच्या दारात जाऊन पाहिलं, कोणी मला मदत केली नाही. मग अशा वेळेला रघुवर तुमको मेरी लाज, रघुवर तुमको मेरी लाज, रघुवर तुमको मेरी लाज, रघुवर तुमको मेरी लाज. सदा सदा मैं शरण तिहारी, सदा सदा मैं शरण तिहारी. तुम हो गरीब तुम करो मेरी लाज, तुम करो मेरी आता मला कोणी वाचवणार नाही म्हणून काय केलं, सरोवर आहे ना, पाण्याचं ठिकाण आहे, काही कमळाची फुलं होती. कमळ माहिती आहे तुम्हाला, कमळ कमळ माहिती आहे ना, हा त्या कमळाचं फुल. देवा आता मी वाटेल असं मला काही वाटत नाही. सगळ्यांची अपेक्षा करून पाहिली पण कोणी माझ्या कामे आलं नाही रे. गजेंद्र विचार करतो, सोंडीनं ते फूल तोडलं, आता जीव जाणार आहे, मगर मला ओढून घेणार आहे. फूल तोडलं महाराज आणि आकाशात फेकलं. नारायणा, अरे माझ्याकडून तुझ्या चरणी शेवटची भेट रे. मला सांगा श्रोत्यांनो, एका जखमी हत्तीने फेकलेलं कमळ पाण्यातून किती उंचीवर जर गेला असेल, कितीच उंचीवर गेला असेल बोला? 10 फूट, 20 फूट, 50 फूट. मग भगवंतापर्यंत गेलं काय? फूल सोडण्यामागचा जो भाव आहे ना, त्याच्या चरणाशी जाऊन पोहोचला. भगवान निघालेत, श्री हरी नावाचं रूप घेतलेलं आहे. कसे निघालेत भगवान? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, हो पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. म्हणा म्हणा म्हणा. गरुडावर बैसोनी विठ्ठल 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 विठ्ठल, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, हो माझा कैवारी आला. ये निढळावरी कर विठ्ठल 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 विठ्ठल, निढळावरी कर देऊनी, हो देवा वाट मी पाहे, ये ओ विठ्ठले माझे माऊली. श्री हरी भगवान की. गरुडावर बसलेले, पिवळा पितांबर घातलेला, भरधाव वेगाने भगवान निघालेले आहे. भगवंताला वाटलं मला पोहोचायला उशीर होतो की काय. भगवंतानं काय केलं? हातातलं सुदर्शन चक्र भरधाव वेगानं सोडून दिलं महाराज. सुदर्शन चक्र गेलं. कोणाचा उद्धार केला? आधी मगरीचा त्वरे शिरच्छेद केला. आणि काय केलं? गरुडावर बसल्या बसल्याच सोंडेमध्ये उचललंय गजेंद्राला आणि आपल्या
धामाच्या ठिकाणी सलोकता नावाची मुक्ती दिलेली. आता परीक्षित आपल्यासारखं झोपत झोपत भागवत ऐकत नव्हता, 3 वाजता चहा पीत नव्हता, त्याच्यामुळे त्याला प्रश्न पडत होते. महाराज, पाय कोणाचा धरला होता? कोणाचा धरला होता? आता तुम्ही बोलायचा. तुम्ही शुकदेवन, मी परीक्षित आहे, त्याच्यामुळे मी प्रश्न विचार. जखमी कोण होता? भजन कोणी केलं? म्हणजे तुम्ही पण केलं, पण तिथं कोणी केलं? गाणं कोणी म्हणलं? गजेंद्र. देवाला बोलवलं कोणी? मग आधी उद्धार कोणाचा झाला? असं कसं चालेल? कोणता कोटा होता हा असा? हलक्या गाण्यान कथा नाही ऐकायची. परीक्षित महाराज फार उत्तम श्रोता आहेत, उगा ऐकायची म्हणून. हे काय तुकाराम महाराजांनी कथेच्या बाबतीत सांगितलेले, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे एर गबाळ्याचे काम नाही. अरे इथे कसदार श्रोता लागतो. गेले वाती वळायचे दिवस. तांदूळ आणले नाही कोण निवडायला? वाटलेस मला खोलीवर देऊन जा, पण इथं नका निवडू, मला येतात बरं का निवडतं. राजा हुशार आहेस बाबा तू. महाराज सांगा ना त्या मगरीने असं काय काय कोण होती ती मगर? राजा, ही मगर म्हणजे स्वर्गातला हू नावाचा एक गंधर्व आहे. त्याचं झालं असं की एकदा स्वर्गामध्ये अष्टावक्र नावाचे ऋषी आले होते. अष्टावक्रची गीता प्रसिद्ध आहे बघा. 8 ठिकाणी त्यांच्या अंगाला वाक आहे, अपंगत्व आहे, म्हणून ते अष्टावक्र असं त्यांचं नाव. हा त्यांचं रूप पाहून हसला. मी कालच सांगितलं ना, हसू नये. काय होतं? हा हसला म्हणून यांनी शाप दिला. अरे गंधर्व असून तुला एवढं कळत नाही की कोणावर हसावं कोणावर हसू नये. जा, रूपाचा फार तुला मोह झाला ना, तुच्छ अशा कुरूप अशा मगरीच्या जन्माला जाऊन पड. म्हणून बघा तुम्ही, मगरीचं रूप पाव वाटतं का? मगर, पाल हे जे प्राणी आहेत. एका पोराला मी विचारलं, सांग रे पाल, जरा पालीच्या काही जन्माचा इतिहास तुला माहिती आहे का? हो महाराज. कोण आहे पाल? आणि महाराज, पाल अशी मगर आहे जिला लहानपणी बॉर्नविटा मिळाला नाही. काय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की कुरूप प्राणी आहेत. हा हू नावाचा गंधर्व आहे, पण त्यानं अष्टावक्रांचे पाय धरले. महाराज, अपराध सहस्त्राणी क्रियंते हरिषुं. चुकलं माझं. उशाप दिला. उद्धार व्हावा असं तुला ज्या वेळेला वाटेल ना, एखाद्या भक्ताचे पाय धर. भक्ताचे पाय धरल्याने उद्धार होतो. म्हणून मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासाचा. देवा, तुझ्या दासाचा दास, दासाचा दास असं 100 वेळेला करन, त्याचा दास मला कर. का? मोठ्या लोकांशी सोयरीकी करण्यापेक्षा संतांच्या दारचा कुत्रा सुद्धा व्हावा. कारण का? समर्थाची या घरचे श्वान तया सर्वही. विष्णूंचं जरी दर्शन घ्यायचं असेल तर प्रार्थना कोरान करावं लागते, माहिती आहे तुम्हाला? गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. क्या बात. ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळ वेळा डोई. वेगळ्या नावा तो हरी, हा नावा तो हरी, वेगळ्या नावा तो
जोरदार डाळा झाल्या पाहिजे त्या साथीदारांचा. क्या बात. झोपायचं काम आहे का त्यांच्यामुळं? नाही तर मी झोपलो असतो तुम्ही झोपले असते. मला पहिले लागते झोप संगीत नसली की. प्रार्थना कोणाला करावी लागते? अरे गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. सद्भक्ताचे आधी पाय धरावा लागतात. देव बोलवायचा असेल तर या हुहू नावाच्या गंधर्वाला सांगितलं होतं, ज्या दिवशी तू एखाद्या भक्ताचे पाय धरशील तुझा उद्धार आपोआप होईल. आज त्यानं गजेंद्राचे पाय धरलेले म्हणून आधी त्याचा उद्धार केला आणि गजेंद्राला घेऊन. महाराज माझा पुन्हा एक प्रश्न आहे. राजा सांग, 7 तारखेपर्यंत तुझ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला चालू आहे मी. महाराज अहो अनंत अनंत जन्म करून भगवंताचं दर्शन होत नाही. हा एका हत्तीसाठी देव कसा काय आला? काही सांगू नका. आम्ही वेल एज्युकेटेड लोक आहे. तुम्ही काही सांगायचं ना आम्ही मान डोलवायच्या का? आम्ही ऐकलेलं आहे पूर्वजन्माचं सुकृत असल्याशिवाय भगवान दर्शन देतच नाहीत. एका हत्तीसाठी देव आला कसा? राजा पण हुशार आहेस तू. अरे हा गजेंद्र पूर्वाश्रमीचा पूर्वजन्मीचा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता. कुठला? इंद्रद्युम्न. राजा असला तरी भरपूर उपासना पद्धतीचा अवलंब करायचा. उपासना मार्ग त्याला आवडायचा. ध्यान लावायचा राजा. आपल्यासारखं सिरियलच्या वेळा सोडून ध्यान करत नव्हता तो. लोक जपाची वेळ सिरियलची सोडून ठेवतात. असे घरं पाहिलेत मी. सांगायला लावू नका मला. बस वेळ मिळाला तेव्हा छान बसायचं आणि ध्यान करायचं. एक दिवस जपासाठी बसलेला असताना साधू संत त्यावेळेला काय असायचं? प्रत्येक राजवाड्याच्या ठिकाणी कुठले ना कुठे ऋषी जायचे आणि ते ऋषी त्या राजाचा व्यवहार कसा चाललेला आहे, कसं चाललंय काय नाही सगळं बघत होते. इंद्रद्युम्नाचं राज्य कसं चाललेलं आहे हे पाहायसाठी स्वतः अगस्ती नावाचे ऋषी. कुठले ऋषी? अगस्ती नावाचे ऋषी आलेले आहेत. आणि सैनिकांनी सांगितलं महाराज आपण अतिथी कक्षामध्ये बसावं, महाराजांचं ध्यान चाललेलं आहे. नाही, आज मी काही भिक्षा मागायला आलेलो नाहीये, मला राजाला आशीर्वाद द्यायचे. ठीक आहे, तो ध्यान संपले की महाराज येतील, आपण बसा. आता वाट माणसाला किती वेळ वाट पाहायला लावावी एखाद्याला? आपलं जर आज होत नसेल तर सांगून द्यावं. काय फार वाट पाहायला लावली ना आपली वाट लागायला वेळ लागत नाही. हे ऋषी आहेत, पुन्हा संत असले तर संत, नाही तर हनुमंतच आहेत. अगस्ती बसले बसले, अरे काय ढोंग करतो राजा, मी माझं अरण्य सोडून माझी तपश्चर्या सोडून तुला आशीर्वाद द्यायला इथे आलो. हातात पाणीच घेतलं. विप्रावमंता विशतां तमोन्ध यथा गजस्तब्ध मंडित एव. ढोंग करतोस ना, अरे दगडासारखा बसलायस आणि त्याला अनुष्ठान म्हणतोस, माझा अवमान करतो. जा मंद अशा हत्तीच्या योनीला जाऊन पड. परिणाम इंद्रद्युम्नाचा पुढचा जन्म गजेंद्राचा झाला आणि मागच्या जन्मातलं सुकृत कामी आलं. या जन्मामध्ये मोक्ष मिळाला. गजेंद्राच्या कथेतून आम्हाला शिकायचं आहे की आम्हाला आमचा प्रपंच तर नेटकाच करायचा आहे, पण प्रपंचात कसं राहायचं आहे? कमल दलवत म्हणजे कसं? कमळाची पानं पाण्यात असतात की नाही, पण त्याला पाण्याचा स्पर्श असतो का? तसं संसारात राहायचं. सगळे आमचेच आहेत, पण
आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्महिताकारणे देवे दिधली मनुष्य योनी. आम्हाला कुठेतरी आमच्या आत्महिताचा विचार करावा लागेल की नाही? कधीतरी विचार केला पाहिजे की गजेंद्रासारखं तर माझं आयुष्य नाही ना, मी प्रत्येकासाठी झटलो, माझ्या कुटुंबात झटलो, समाजामध्ये झटलो आणि झटायलाच पाहिजे, पण इथे माझा गजेंद्र तर होत नाही ना, याचा विचार केला पाहिजे. आणि यानंतर पुढे महाराज आता एखादी अशी लीला सांगा की ज्या लीलेमध्ये देवतेने सगळ्यात जास्त अवतार घेतल्याचं वर्णन आहे. मला ती कथा आठवतीये, पण मला विस्तृतपणे सांगा. राजा, काय धन्य आहेस रे तू, तुझ्यामुळं मला एक 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 आठवायला लागलं. महाराज सांगा, कुठली कथा सांगू? सांग. यथा भगवता ब्रह्मन् मथितश्च शिरसागरः यदर्थं वा यदश्चाद्रिं दधाराम्बूचरात्मना यथामृतसुरै प्राप्तं किञ्जान्यद्भवत् एतत् भगवतः कर्म वदस्व परमाद्भुतम्. आपण असा प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त भागवतातले श्लोक आपल्या सगळ्यांच्या कानावर पडावे. तसं आपले गुरुजी पारायण करतातच आहे आपल्या सगळ्यांच्या वतीनं. त्याच्यामुळं जे श्लोक आपण सोडतोय ते सगळं भरून काढतायत. त्याच्यासाठी संहिता पारायणाची व्यवस्था असते, कारण भागवतातला प्रत्येक श्लोक पाहत बसलो तर महिनाही पुरायचा नाही, 5 तास पुरणच. मला